सरकारतर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावे या उद्देशाने ITI मध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे। युवकांना त्वरित रोजगार मिळावा या उद्देशाने अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत। या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योगसंगत ज्ञान दिले जाते, जे त्यांना स्वावलंबी आणि कौशल्यपूर्ण बनवण्यात मदत करतात। आता त्यात वैदिक विधी या अभ्यासक्रमाची भर पडली आहे। याबाबत नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची कोणतीही सूचना प्राप्त झाली नाही। वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ज्युनियर असिस्टंट हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे। पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। त्यानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रशिक्षणासोबत वैदिक मंत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। या उपक्रमाचा उद्देश तांत्रिक कौशल्यासोबत आध्यात्मिक ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे। कुंभमेळ्यात हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले पुजारी उपलब्ध होतील। 75,000 विद्यार्थ्यांना देणार रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण राज्यभरातील ITI आणि तांत्रिक महाविद्यालयांमध्ये चालवण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून सुमारे 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे। पुढील वर्षापासून ही संख्या 1 लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले। त्यानुसार अभ्यासक्रमांची संख्याही वाढवण्यात येणार आहे। यात ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम प्रज्ञा, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व इतरही शेकडो नवे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। या अभ्यासक्रमांसाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे। प्रवेश प्रक्रियेत अर्जाची छाननी व मुलाखतीद्वारे योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाईल।